हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आमच्या सगळ्यांचं रात्रीचं जेवण झालं आहे. आता आम्ही खाली वॉकला चाललो आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही वॉकला कुठे जातो. बबी खेळते रुद्र बरोबर आणि मामांच्या बरोबर, त्यामुळं आम्ही आता खाली जाऊन येतो. थोडंसं वॉक करून वॉक करून येतो, येतो. कारण की दिवसभर बसून काम आहे ना, तर थोडं वॉक केलं पाहिजे. काय आम्ही गार्डनमध्ये पण चालू शकतो, पण मला बाहेरच चालायला आवडतं, बाहेरचा परिसर. नेक्स्ट मंथमध्ये बब्याचा बड्डे आहे. तर बबी आता 11 महिन्याचा आहे आणि त्याला आता पुढच्या महिन्यात 12 महिने पूर्ण होत आहेत, 1 वर्ष पूर्ण होते. तर त्याचा बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायचा आहे. त्यासाठी आम्ही कसं करायचं त्याचा विचार करतो आहे. तर माझ्या डोक्यात आहे की बघा, मला तो बड्डे जो आहे त्याच्यामध्ये माझा जो मेन फोकस असणार आहे की बब्या खुश असला पाहिजे. म्हणजे रेग्युलर पार्टीपेक्षा वेगळं जर काय करता आलं की ज्यात त्याची दगदग होणार नाही असा बड्डे करायचा आहे. कारण जेव्हा तो थोडासा मोठा होईल त्यावेळी त्याला ते पार्टी आणि मग ते मित्रांना पार्टी द्यायची ती माझ्या नंतर असेल. पण आता लहान असताना त्याला अजून तर काय कळत नाही, फक्त त्याच्यासाठी तो दिवस स्पेशल असला पाहिजे. तर तुमच्याकडे काय आयडिया आहे 1 वर्षातून म्हणजे पहिला बड्डे स्पेशल कसा करता येईल? उलट काय मला तर वाटतं की त्याला पहिलं मंदिरातून फिरवून आणायचं, की एकदा मंदिरात जाऊन दर्शन करून आलो की असं आमची लहानपणी मी ऐकायचं की जे पहिल्या दिवशी करतो बड्डे दिवशी करतो तसंच वर्षभर होतं. त्यामुळे वर्षभर त्याला हॅप्पी जायसाठी पहिलं देवाचा आशीर्वाद घ्यावा, ही माझी आयडिया. त्यानंतर काय करायचं? मला असं वाटतं की मी सुट्टी घ्यावी, म्हणजे 4 तारखेला बड्डे असतो त्याचा, तर 3ला आणि 5ला पण सुट्टी घ्यावी आणि कंटिन्यू 3 दिवस मी फक्त त्याच्यासोबतच घालवावे. त्याच्यासोबत तसं मी आत्ता पण त्याच्यासोबत टाईम स्पेंड करते, पण मी थोडा वेळ ऑफिसचं काम करते, मग त्याच्याकडे येते, असं म्हणजे सुरू असतं. तर असं की बाबा फुल टाईम म्हणजे पूर्ण मी त्याच्यासोबतच घालवणार. पण ते त्याच्यासाठी नाही, तुझ्यासाठी गिफ्ट आहे. त्याच्यासाठी काय गिफ्ट देणार? मी त्याच्यासाठी गिफ्ट काहीतरी नक्कीच असं स्पेशल करेल त्याचं, तेव्हा तो 1 वर्षाचा पण झालेला असणार. टॉय कार किंवा सायकल किंवा काही माहीत नाही मला. हां, बघू, काहीतरी युनिक द्यायचं आहे मला. आता खरंच काही सुचत नाही आहे. तर तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता की आम्ही त्याचा पहिला बड्डे कसा स्पेशल करू शकतो. त्याच्यासाठी गिफ्ट काय असू शकतं, त्या बड्डेची थीम काय असू शकते, बड्डेला आम्ही काय ॲक्टिव्हिटी करू शकतो. तुमच्या ज्या काय आयडिया असतील त्या मला कमेंटमध्ये शेअर करा. आम्ही चांगल्या आयडियासाठी आम्ही नक्की तुम्हाला क्रेडिट पण देऊ, गिव्ह अवे देऊ. येस. हा जो एरिया आहे ना तो खरंच खूप जास्त छान आहे, कारण की इथे एवढ्या पण गाड्या नसत, हार्डली 1-2 तुम्हाला बाईक दिसतील. पण झाडे खूप आहेत आणि झाडे खूप आहेत, म्हणून मला बाहेर येऊन इथे वॉक करायला खूप छान वाटतं. आणि इव्हनिंगला बऱ्यापैकी लोक वॉकला असतातच. हां, इव्हन मॉर्निंगला पण खूप जण वॉक करतात. जास्त लोक असतात वॉक करायला. आता कसं जरा मी थोडी जाडजूड पण झाली ना, तर मला जरा कमी पण व्हायचं आहे, म्हणून मी वॉक करायला येते. मला ब्लॉगिंगसाठी ना एक चांगला कॅमेरा घ्यायचा आहे आणि माझं ठरलं आहे की मला ऑस्मोचा पॉकेट 4 जो नवीन लॉन्च झाला आहे ना तो घ्यायचा आहे, पण तो ना अवेलेबलच नाही आहे. ठीक आहे, तोपर्यंत मोबाईलवरती शूट करणार आहे. आईस्क्रीम कोणतं घ्यायचं आहे? कोणता फ्लेवर आहे बघ? अल्फान्सो मँगो आहे, राजभोग आहे. राजभोग घ्यायचा नाही, राजभोग खूप वेळा खाल्लाय. व्हॅनिला पण आहे. मग काजू नाही. पहिल्यांदाच बघतोय ना आपण. नको. बटरस्कॉच हे होतं. मला मँगोचं आवडतं. मँगो तर रेग्युलर आहे. नाही, मला आवडतो मँगो. मग संपला ना विषय, तुझ्या पुढे चालतंय का? मला आवडतो मँगो. चलो केलं. मला मँगोच फ्लेवर खूप जास्त आवडतो. आणि मला तोच घ्यावा लागतो जे तिला आवडतो. हॅलो रिटर्न.
तर मित्रांनो आम्ही वॉक करून आलेलो आहे, 100 कॅलरी बर्न केल्या, 300 घेऊन निघालोय पर ठीक आहे. आणि मी मी अजून विचारते मी चालेल. एवढं चालते बारीक का होत नाही, कशी होशील तू चालत जर पाणीपुरी खायला गेलीस तर कशी होशील? पाणीपुरीनं थोडी ना जाड होतं माणूस. नाही त्यात फक्त हवा असते, त्यामुळे तिला वाटतं हवा मी फोडून खाते तर फुगत नाही. तसं नसतंय. पाणीपुरीने काही कमेंटमध्ये सांगा, पाणीपुरीमुळे जाड होतं का? उलट पण मी कुठं म्हणलं तू झालाय, तुलाच वाटतंय, मी म्हणतोय की त्यापेक्षा मटण खायचं. मटनमुळे काय हे होतं का? प्रोटीन आहे त्यात. मटन नाही खाणार, पाणीपुरी खाणार, आईस्क्रीम खाणार, पण मटन नाही खाणार. आईस्क्रीम खाऊ झाली आता जाड मी थोडी. थोडी या शब्दाला बोल्ड करून अंडरलाईन करा. अरे हा असाच करतो नेहमीच. खतरो के खतरो के खिलाडी नाहीत म्हणत ह्यांना बोलतात निष्काळजीपणा असणं. ए जा दर काय करते तू? इकडून उघडले, इकडून जर असं उघडत गेला त्याचं नाव वंशिक आहे, पण त्याला सगळे बबीच का म्हणतात काय माहित. तिकडे ठेव खाली, गादीच्या खाली ठेव. काढायचं ते. ए तुझं काय आवडलं ना? जरा देते त्यांना. अरे ए, कोणी पण बघायला भेटा येत असेल ती पत्त्या ऐकतीस ना. भांडी घेऊन ये, खेळणी घेऊन नको येऊ. माझ्या आवडतीचे 3 फ्लेवर आहेत. एक तर मँगो, दुसरं म्हणजे राजभोग आणि तिसरं म्हणजे फालुदा फ्लेवर. फालुदा मन लास्ट टाइमचा चांगला होता. तू गावी गेला होता. तसं मी काही लपून खातो, तसं तुम्ही पण खाता. लपवायचं काय त्यात? लपून नाही तुम्ही म्हणता ना की आम्हाला तुझे खाद्य सांगत नाही, हा मग तू सांगतच नाही ना खरोखर. मग तर तुम्ही पण सांगत नाही. फालुदा आत्ता कळालं मला. अरे पण घरात आणलाय मी. मी काय म्हणतो, फालुदाचा डबा आहे, त्यामध्ये दूध ठेवून तुम्ही खाऊ शकता. हा ना, आईस्क्रीम बबी बनवायचा आईस्क्रीमच बनवते आता. आईस्क्रीम बनवायचा प्रयत्न कोणीतरी केला होता काही दिवसापूर्वी, हे नाही बोलायचं. तर ते व्यवस्थित झालं. थोडंसं दूध, ती क्रीम कसली क्रीम आहे, कंडेन्स मिल्क कंडेन्स मिल्क आणि साखर एवढंच वाया गेलं. वाया नाही गेलं, मम्मीने खाल्लं. हे बघा आजकालची पिढी मोबाईल मध्ये. म्हणजे आजकालची नाही, कालची पिढी आहे. हे बघा MI चे फॅन इथे, हे MI चे फॅन, आमचे हे MI चे फॅन.
तू कोणाचा आहे? तू कोणत्या बाजूने? दादूची मला टीमच माहित नाही. दादू तू कोणत्या टीम मध्ये हम्म? सीएसके दादू तू? मी आरसीबी आहे. त्यांच्या काळात IPL आधीच्या नव्हतं. काळात मी सीएसके होते, आता मी आरसीबी आहे. ते भारताच्या बाजून ते स्वातंत्र्यापूर्वीचे आहेत. त्यांच्या काळात IPL नव्हतं. आम्ही इंडियाकडून आहे. पप्पाचं गादी सरळ करायला वाकली बरं का. पप्पाचं गादी सरळ वाचली. तर मम्मीला काय वाटलं की ह्या दोघांना मध्ये ते खेळतात त्यामुळे काहीतरी डिस्टर्ब करतात. हम्म. ते तिथूनच ओरडल्या हम्म. की काय नाही ती खेळतात दोघं. हम्म. मग मी म्हणलं की तुमचं कान फट्या नाव पडलंय, तुम्ही नॉर्मल जरी पोरांच्या कडेला गेला तरी दीदी ऐकताय ना? नाही पप्पा ओरड देतात सारखं. कधीतरी ओरडलं नाही तर ते चुकून मग मम्मीला वाटतं असं कसं झालं. मग मम्मी आठवण करून देते. कसं आहे आता ती नाही बाप्पाचं इथं राहतंय म्हणजे जरा लक्ष ठेवायला लागतं. हा कॉन्ट्रावर्सी. भांडतात हे कधी कधी रोज. असू द्या. कायम पप्पांचे असं करत असते पप्पांना. हे इथं गावचं आहे का? तुम्हाला अशी चान्स दिली की बस. चालेल चालेल नाही काय नाही नाचायचा तेव्हा तीच बाजू घेणार मम्मीचं तेवढं दुश्मन का दुश्मन दोस्त होता आहे. पप्पा ज्यांच्या विरोधात त्यांच्या बाजूने आपण उभं राहायचं. प्रत्येक पोराची बाजू घेते रणजितची प्रत्येक मुलाची कारण त्यांचा चिडचिडा स्वभाव सारखं वर्षात असते प्रत्येक मुलाला. ये 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 त्या माझ्या बाबे त्याला पण इथं पाणी घ्यायला त्यामुळे मज्जा वाटते उतरायला. काय? ही कुणाची आहे? ही कुणाची आहे? हा ही पण दोन ठेव. आपण लय दिवस झालं कलिंगड आणलं नाही हो. नाही पण आता कलिंगड नको आपण असलं काहीतरी वेगळं चालू करू. सारखं कलिंगड नाही लय दिवस झाला आणलं नाही. पाहिजे आठवड्यात तर पाहिजे. चालू आहे सीझन तर अजून आईस्क्रीमला ओके दोन बोलतोय महिनाभर. आणि कलिंगडला नकार देतोय. नाही महिनाभर हे एक महिन्याला आठवड्यात एकदा तरी कलिंगड. आईस्क्रीम चांगलं वाटणार की पण कलिंगड सारखी मजा कलिंगडपेक्षा नाही हो. आईस्क्रीम चांगलं वाटतं. माझ्या गटात उभं राहिलं. चवीनं खाणार त्याला देऊ आहे ना. पण तुम्ही तर चवीसाठी नाही पोटासाठी खाता. तेच ते बबी का करते तू? काय करते? बबी द मामा ये एडा. बबी बोल हॅलो कर हॅलो 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 तुझ्या पप्पांचं दुखलं का? तुझ्या पप्पांचं दुखलं? बी मी काय केलेलं आईस्क्रीम खायचं थोडं पाणी पिलेलं थोडं नाही बऱ्यापैकी पिलेलं. आणि काढलं तिथूनच काढलं बाबा मी बरोबर तिथूच गेलो. ही बघा एक हातानं फक्त धरलंय ह्याला. बाबा आणि मग आईस्क्रीम खाल्ली नाही लगेच. काय काय करतोय काय? ती बबी बबी बघ बबी. ते इथं उभं राहिलेलं ऐक त्याला भरायला नाही
इथे उभं राहिलं ना, एक हात दाबला आहे. हो का, असं करते. हो आता पण एकाच हातानं पकड आता पण एकच हात पकडलेला इकडे बाबे बबी य हा य चल य मामा मामा उचून बबीचा हा एक माइलस्टोन आहे की त्यानं हाताला पकडून चालला तर आता मी बबी सोबत तर आता मी बबी सोबत खेळते आजचा व्लॉग आपण इथेच थांबूया तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय 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 बाय. आम्हाला भेटायला येताना खेळणी आणू नका भांडी आणा बाय